खास ऑफर। इचलकरंजी शहरातील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, गॅस गीझर, होम थिएटर, आटा चक्की, कराओके स्पीकर, एअर कूलर, फॅन्स, टेबल फॅन्स व गृहोपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स। एक वेळ या आणि अवश्य भेट द्या। पत्ता बिग बाजार शेजारी, मॉडर्न हायस्कूल जवळ, इचलकरंजी, जयसिंगपूर 10वी गल्ली। संपर्क 9623262207 आणि 9273735353। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या यड्राव तालुका शिरोळ येथे रिटायर्ड DYSP गणेश गवळी हे गेल्या 15 वर्षांपासून गट क्रमांक 14 येथे शेतजमीन करून राहत आहेत। ही जमीन विक्रीसाठी काढली असता यड्राव येथील गावगुंड व राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडे कवडीमोल भावात ही जमीन विकत घेण्याचा प्रयत्न केला। तसेच जमीन खरेदी करण्यासाठी कोणी आलं तर त्यांना परत पाठवलं जातं। त्यामुळे गणेश गवळी यांनी मला न्याय द्यावा अशी मागणी केली। जर मला न्याय नाही मिळाला तर मंत्रालय येथे आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला। शिरोळ तालुक्यातील यड्राव गावामध्ये गणेश गवळी हे गेल्या 20 वर्षांपासून गट क्रमांक 14 यामध्ये शेती करून राहत आहेत। त्या ठिकाणी 3 एकर त्यांची बागायती शेती आहे। या ठिकाणी ऊस व अन्य पिके घेतली जातात। त्यांनी गेले 36 वर्ष महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम केले। ते माजी DYSP आहेत। 2007 साली ते रिटायर झालेत। रिटायर झाल्यापासून ते यड्राव येथे आपल्या मुलामुलींसह शेती करून राहतात। त्यांची मुलेही पोलीस खात्यामध्ये आहेत। पण गेल्या 10 वर्षांपासून ही 3 एकर शेती त्यांनी विकण्यासाठी काढली आहे। बाजार मूल्याप्रमाणे या जमिनीचा करोडो रुपयांमध्ये व्यवहार होतो। पण यड्राव गावातील गावगुंड व राजकीय नेत्यांनी ही जमीन कवडीमोल दरामध्ये मागितली आहे। पण गणेश गवळी यांनी कवडीमोल भावात आपली जमीन द्यायची नाही असं म्हटलं। मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, कर्नाटकातून जमीन खरेदी करण्यासाठी ग्राहक येत आहेत। पण या ग्राहकांना दमदाटी करून ही जमीन घेऊ नका अशी गावगुंडांकडून सांगितलं जातं। त्यामुळे माजी DYSP गणेश गवळी यांनी पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, DYSP शहापूर पोलीस ठाण्यामध्ये या गावगुंड व राजकीय नेत्यांच्या विरोधात तक्रार अर्ज 2 वर्षांपूर्वी केला आहे। पण याची पोलिसांनी दखल घेतली नाही। 36 वर्ष पोलीस खात्यामध्ये त्यांनी चोखपणाने आपली कामगिरी बजावली। पोलीस खात्यात असताना त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला। पण आता पोलीसच पोलिसाला न्याय मिळवून देत नाहीत। जमीन विक्री करण्यासाठी गावगुंडांकडून विरोध होत आहे। तसेच गणेश गवळी यांना त्यांच्या जीवाला धोका आहे असं या अर्जात नमूद केले। पण याकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे गणेश गवळी यांनी मला न्याय द्यावा व माझी जमीन विक्री करून मला चांगला मोबदला द्यावा अशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली। जर मला न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काही दिवसातच मंत्रालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा गणेश गवळी यांनी दिलाय। एका रिटायर पोलिसला जर गावगुंड त्रास देत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय होत असेल हे मात्र या प्रकारातून दिसून आलंय। एक माजी DYSP यांनी या प्रकरणी भावना मांडताना त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। लवकरात लवकर माझी जमीन विक्री करून मला न्याय द्या व या गावगुंडांपासून व राजकीय नेत्यांपासून सोडवणूक करून द्या अशी मागणी त्यांनी केली। गणेश गवळी यांनी पोलीस खात्यामध्ये काम करून सुद्धा माहिती असून सुद्धा त्यांना गावगुंड त्रास देत आहेत। तसेच पोलीस खात्यामध्ये तक्रारी अर्ज सुद्धा करून 2 वर्ष होऊन गेली तरीही कुणी दखल घेतली नाही। पोलीसच पोलिसांना न्याय देऊ शकले नाहीत तर सर्वसामान्य जनतेचं काय होत असेल याचा सर्वसामान्यांना सवाल पडलाय। गणेश गवळी यांची जमीन विक्री व्हावी यासाठी बरेच सामाजिक कार्यकर्ते पुढे आले। गणेश गवळी यांना न्याय मिळणार का व माजी रिटायर्ड DYSP यांच्या बाबतीत घडलेला प्रकार निंदनीय आहे। त्यांना न्याय मिळावा हीच सर्वांनी प्रार्थना केली। गणेश शिवाजी गवळी, माजी पोलीस अधिकारी, राहणार यड्राव तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। यड्राव येथे माझी पार्वती इंडस्ट्रीला लागून 3 एकर शेती आहे। ती शेती मी करत असतो, परंतु काही कारणाने गावच्या काही पुढाऱ्यांनी व गुंडांनी शेतीच्या आजूबाजूला ओढ्यात बांधकाम करणे, संडास बांधकाम करणे अशामुळं ती शेतीची नुकसान करायला सुरू केल्यामुळे आणि मला त्रास द्यायला सुरू केल्यामुळे मी या सर्व बाबीचा अर्ज शहापूर DYSP त्यावेळचे महामुनी साहेब यांना दिला होता। परंतु त्यांच्याकडून काही कारवाई झाली नाही आणि माझी कंटाळून मी शेती विकण्याचा निर्णय घेतला। परंतु गावगुंड आणि पुढारी
ही ती शेती विकू पण देत नाही. कोणी बघायला आलं की माझ्या घरासमोर काही नोकर रखवायला ठेवलेले आहेत. त्या लोकांच्या मदतीने त्या संबंधित गिरायकाला येणारे अडवतात आणि त्याला सांगतात दर एवढा नाही तेवढा नाही किंवा अजून काय पर्यायानं त्यांना धमकी देतात समजत नाही. माझ्या शेतीची विक्री होत नाही. त्यामुळे मला आता पोलीस न्याय देत नाहीत, गावगुंड व पुढारी मला इथं जगू देत नाहीत. आता मला मरण्यापलीकडे काही उरलेलं नाही. माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री, माननीय पंतप्रधान साहेबांनी माझे हे निवेदन जर त्यांच्या कानावर आलं तर कृपया लक्ष घालावे. माझी जी अडचण आहे ती सोडवावी. माझी जमीन विक्री करून द्यावी. 10 कोटीला जमीन मागितलेली होती, पण त्यांना ती घेऊ दिलेली नाही. या लोकांना अल्प दरात सगळी ही माझी जमीन पाहिजे. त्यामुळं माझ्या जीविताला ह्या जमिनीच्या लोभापोटी केव्हाही मला धोका होऊ शकतो. त्या दृष्टीनं पोलिसांनी सतर्क राहून मला मदत करावी. अन्यथा मला मंत्रालयाकडे आत्मदहन केल्याखेरीज दुसरा पर्याय राहिलेला नाही. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही